आता तुम्ही चांगली मोठी द्या. नाही ना. मिरची तर खावा लागेल आता, कारण तुम्ही तुमचा प्रश्न जय भीम जय महाराष्ट्र मंडळी. मी रमाताई गजबी नगर. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवर. शेजाऱ्यांच्या हाताचा स्वाद या खास सिरीजमध्ये. तर या सिरीजमध्ये आपण शेजारच्या ताईला घरी बोलवणार आहोत. खास काही पदार्थ आपण बनवणार आहोत. आज आपल्या सोबत माझ्या शेजारी माझी मैत्रीण रागिना रंगा. A few moments later. कशी आहात तुम्ही? मी बरी आहे. आज तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये. यांच्या हाताची स्पेशल डिश म्हणजे ढोकळा. मी यांच्याकडे गेली होती, यांनी ढोकळा बनवला, खूप छान मस्त भन्नाट तो ढोकळा वाटला छान, म्हणून मी आपल्या घरी बोलवलं. गुजराती ढोकळा. चला ताई, तुम्ही सामग्री सांगा. बघा, आता आपण नाही का गुजराती खमण ढोकळा हा बनवायला आपण तयार केला आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आहे. आपण काल एक पाव डाळ घेतली होती चण्याची. त्याच्यामध्ये आपण 2 चम्मच हे कान तांदूळ घेतले. त्याला स्वच्छ धुतले. आपण स्वच्छ धुवून सनी आपण त्याच्यामध्ये पाणी घातलं. रात्रभर भिजू घातले आपण त्याला. आणि सकाळी उठून ह्या डाळ पाणी काढून सनी आपण हे स्वच्छ मिक्सरमध्ये हे आपण मिश्रण तयार केलं आहे. त्याच्यानंतर लागणारे साहित्य ढोकळ्यामध्ये, त्याच्यानंतर आपण 4-5 घंटे तसंच राहू. काही नव्हते, तुरंत बनते, असं काही नाही. त्याच्यामध्ये सामग्री लागणार आहे आपल्याला 2 चम्मच नमक स्वादानुसार आपल्याला. याच्यामध्ये बघा, आता आपण हा मिश्रण सर्वात आधी बघायचे आहे की पातळ आहे की घट्ट आहे. आपल्याला साधारणतः घट्ट पाहिजे आपल्याला. जसं की आपल्याला इडली जसं असते मिश्रण, तशा प्रकारे हा चेक करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला हा बघा, हा छान एकदम टेक्स्चर छान बनला आहे हा ढोकळ्याचा. बघा, असं घट्ट नाही, खूप पातळ नाही, असं साधारण मीडियम मध्ये आपल्याला असं ढोकळ्याचं मिश्रण पाहिजे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे स्वादानुसार नमक, त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद, जास्त नको आपल्याला. त्याच्यामध्ये 1 चम्मच साखर, त्याच्यासाठी की आपल्याला तो ढोकळा असा स्पंज बनतो साखरेला. त्याच्यानंतर आपल्याला हा खावाचा सोडा आहे, हा चिमूटभर घालायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपलं हे सर्व मिश्रण एकजीव करून छान असं फेटायचं आहे की एकाच साईडने करायचं आपलं सर्व हे एकदम चांगला. 5 किंवा 10 मिनिटं तरी आपल्याला हा छान फेटायचा आहे मिश्रणला. A few moments later. थोडासा हलकासा थोडा 1 चम्मच आपला तेल घालायचे आहे त्याच्यामध्ये मिश्रण मध्ये. त्याच्यानंतर आपल्याला छान याला अजून फेटायचे आहे. कधी बनवले होते ढोकळा? मला माझ्या घरी खूप वर्षापासून बनवतात, पण ऐकत नाही मला, पण नेहमीच बनवते मी. आता माझ्या मुलाला खूप आवडते ढोकळा. आधी आवडायचा, पण आता खूप बोललं ते व्यक्ती, मला जास्त काही बनवत नाही. मला आवडते तेव्हा मी बनवत असते सध्या. हो का? तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं? अगं, मला सर्वात जास्त चिकन आवडते. कुठलाच काही आता आवडत नाही खायला, फक्त चिकन. हप्त्यातून रोज चिकन खाऊ शकता का? हो, असं हप्त्यातून नाही ग, पण नाही का आपण 1-2 दिवसात 3 दिवसात असं नाही का आपण अलग अलग पद्धतीने बनवायचं त्याला. काही बिर्याणी, काही चिकन फ्राय वगैरे असं नाही का. असं मला खूप आवडतं. पण चिकन म्हणून तुमच्या चेहऱ्यात ग्लो आहे. अच्छा, थँक्यू ताई. चिकन खाऊ. पाणी पण बघा, पाणी खूप नाही घ्यायचे, थोडं पाणी घ्यायचं, त्याला खूप उकळू द्यायचं आहे. वाफेवरच आपल्याला ढोकळ्याचं मिश्रण ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे ताट 1 खोल. त्याच्यामध्ये आपल्याला हा ऑइल टाकून घ्यायचे आहे. टाका थोडं ऑइल छान लावून घ्यायचं आहे छान.
आमच्याकडे ब्रश नाही आता आम्ही हातालाच लावतो. नाही ब्रश नाही. आमच्याकडे तर ठीक आहे, ब्रश नाही आहे, आम्ही घेऊ नंतर. अच्छा अच्छा ठीक आहे, घेऊन या. चांगलं लागतं हे असं आमचं आता पहिल्यांदाच चॅनल चालू झालेलं अच्छा आहे. अच्छा कोणी पाहुणचार करू शकता तर ब्रश पाठवा. अच्छा अच्छा ठीक आहे ओके. बघा आता आपण सर्व झाला, ताट पण ठेवला. याच्यामध्ये आपण जेव्हा आपण ढोकळा घालतो ताटामध्ये तेव्हाच आपल्याला हा सोडा घालायचा आहे थोडस. बघा थोडंसंच टाकले मी ना त्याच्यामध्ये. अजून त्याच्यानंतर 2 मिनिटाला छान एकजीव मिश्रण करून घ्यायचे आपल्याला. काही कमी करा का गॅस थोडं काही. बघा आपल्याला थोडं मिश्रण जास्त झालं आहे त्यानुसार आपण तेवढंच टाकणार आहे, बाकीचं आपण ठेवणार आहे. हा त्याच्यानंतर आपल्याला छान हा आता आपण किती मिनिटं ठेवू? काही हा साधारणतः कमसे कम 15 ते 20 मिनिटं आपल्याला हा कमी आचेवर ठेवायचे आपल्याला. हा ठीक आहे. हा कमी आचेवर छान अशी वाफ नाही गेली पाहिजे त्यामध्ये. हा येत नाहीये, हा दुसरं द्या काहीतरी. पण हा बघायचं आपल्याला वाफ, हे जे वाफ आहे मेन गोष्ट, हे वाफ नाही गेली पाहिजे बाहेर. त्यासाठी आपण छान याच्यावर काहीतरी दगड वगैरे काहीतरी ठेवूया आपण, कारण की यांच्याकडे बरोबर व्यवस्थित दिसत नाहीये. ऍडजस्टमेंट करायच लागते. हो, ताई, करत आहे. सगळं परफेक्ट काही राहत नाही आपल्याकडे. तरी पण मी करत आहे मला. A few moments later. तर एक गेम खेळूया आपण. यात मी तुम्हाला 4 प्रश्न विचारेल आणि त्या प्रश्नामध्ये जर तुम्ही ना उत्तर सही दिला तर तुम्हाला एकामेकाला ॲपल चारून द्यायचं आहे, आणि जर चुकीचं उत्तर दिलं तर हिरवी मिरची चारायची आहे. तर चला सुरू करूया. तर या गेमचं नाव आहे प्रश्नाची मिरची. तर पहिला प्रश्न आहे, तुमच्या मैत्रीला किती वर्ष झालेत? आमच्या मैत्रीला 8 वर्ष झाले. आमच्या मैत्रिणीला 8 वर्ष झाले. पण तुमचा चेहरा बघून असं वाटत आहे तुम्हाला तर 8 नाही माहित होते म्हणून. त्या आमच्या मैत्रिणीला 8 वर्ष झालेले आहे. 8 वर्ष झालं आहे. तर चला ऍपल आता चालून द्या एकामेकाला. आहे, तुम्हा दोघांना एकामेकामध्ये कोणती क्वालिटी आवडते? अशी कोणती चांगली गोष्टी आहे जे तुम्हाला रागिनी ताईमध्ये आवडते आणि रागिनी ताईला रमाताईमध्ये आवडते? मला आवडते रमाताई मधला स्वभाव खूप छान आहे त्यांचा. तुम्हाला प्रेमळ आहे त्यांचा स्वभाव, दिसायला छान आहे त्या. हा. मला पण रागिणीताई खूप आवडतात. त्यांचं मन एवढं म्हणजे असं मऊ मऊ आहे, जसं आपण काही वस्तू बनवतो का नाही ते मऊ मऊ, तसं त्यांचं मन मऊ मऊ आहे. थँक्यू ताई. हे तुम्ही व्हिडिओ साठीच करत आहात की खरोखर तुमचं प्रेम असंच आहे? नाही नाही, आम्ही नाही, आमचं खरं रिअल आहे. हा. नाही करत आहोत आम्ही. की तुम्ही मिरची सोबत वाचण्यासाठी या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी बोलत आहात? नाही नाही, खरं आहे आमच्यावालं. तर मग चला घ्या अजून एक. विशाल आहे आमच्या मैत्रिणीची. नसं आयुष्यभर असंच राहू आमच्या, कोणाची नजर नको नजर लागू. नको लागू. हा, तर नजर काढून घ्या तुम्ही, रोज रोज तुमची एकामेकाची नजर काढून. तर हा प्रश्न आहे दोघांसाठी. तुम्हा दोघांना एकामेकाच्या बर्थ डेट विथ इयर माहिती आहे का? आता सांगा रागिनी ताई तुम्ही. ताई काय गो, लक्षातच हातच तर गेला तुमच्या. सांगा सांगा लवकर आठवण करा. 12/6. आता तुम्ही चांगली मोठी द्या. मिरची तर खावा लागेल आता, कारण तुम्ही तुमचा बापरे, अशी मैत्री पाहिजे. मिरची खाल्ल्यानंतर तुरंत पाणी, थोडा वेळ राहू द्यायला पाहिजे होता. नाही बदलायला माझ्या मैत्रीला. तर आता तुम्ही सांगा रमाताई, यांची बर्थ डेट काय आहे? त्यांच्या बड्डे सांगा आता, तुम्हाला करायची आहे मिरची. एप्रिल महिना 10 तारीख. चूक. चला घ्या मग, आता तुमची पण वेळ आली मिरची खायची. नाही, गेम इज गेम. मिरची तर खावा लागेल. नाही 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 नाही, द्या, द्या. ताई, मैत्रीण बघा तुमची आहे, माझ्या सगळी मोठी आहे. तुम्हाला लक्ष ठेवायला पाहिजे माझ्या.
हो का 77 नाही सन 77 महिना 7वा आणि तारीख 1 आहे माझी. आता राहील ना लक्षात दोघांनाही. हा, आता लक्षात ठेवा. आता पाहिजे. तर या प्रकारे हा गेम आता इथे झाला. गेमचे विनर तर कोणी नाही आहेत, दोघंही तुम्हाला सेम पॉईंट्स भेटले आहेत. तर आता एक लास्ट प्रश्न आहे की तुम्ही जे आज बनवतात ढोकला, तर त्याचे सिक्रेट काय तुम्ही आमच्या दर्शकाला सांगाल की ढोकला सगळ्यात चांगला कसा बनेल किंवा स्पंज त्याला कधी राहील, काही असं सिक्रेट रेसिपी आहे तुमची ते ज्याच्याने ढोकला चांगला बनतो? हो, एक तर बघा कसं आहे ढोकल्याचा चांगला स्पंज याने कसं त्याला आंबटपणा पाहिजे. सर्वात आधी आंबट हा महत्त्वाचा असतो स्पंजसाठी. आता त्याच्यामध्ये जसं थोडं साखर बी आपण जर घातली नाही तर थोडंसं ढोकल्याचंही प्रमाण थोडंसं बिघडू शकतो. जर आपण साखर थोडी घातली तर त्याच्यात स्पंज जो आहे, जो उडदाचा जो ढोकला म्हणतात आपण जसं बघतो स्पंज सारखं, तसा तो साखरेनं स्पंज होतो त्याच्यामध्ये. एक म्हणजे एक सिक्रेट गोष्ट आहे की साखर ही थोडीशी महत्त्वाची आहे त्याच्यासाठी. नक्की तुम्ही ट्राय करून बघा, कसा झाला तर आम्हाला कमेंट करून तुम्ही सांगा. A few moments later. आपण बघूया, आपण 10 ते 20 मिनिट आपण झाल्या ढोकल्याच्या, खूप पुरेसे झाले त्यासाठी. आपण याला खोलून बघूया. बघा छान भन्नाट वाव बघा, किती मस्त किती छान बघा. सदाच बघा किती छान त्याच्या टेक्स्चर बघा, त्याचे टेक्स्चर किती छान दिसत आहे. सर्वात आधी आपण त्याला तो झालं की नाही झालं त्यासाठी आपण चेक चाकूने करणार आहे. आपण चाकू चिपकलं नाही, याचा अर्थ आहे की आपण हा सर्व परफेक्ट झालेला आहे आपला ढोकला. याला आता आपण बाहेर काढणार आहे आणि थोडं थंड करणार आहे. थोडं गॅस बंद. आधी आपल्याला थोडं थंड करायचे. फॅन सुरू कर. हा आता आपण थंड होईल 10 मिनिटं आपण थंड करायला ठेवणार आहे. त्याच्यानंतर आपण तडक्याचं आपण बघा, आपण 2 ते 3 चम्मच आपण तेल घेणार आहे याच्यामध्ये. कडक गरम करायचे आहे. राई लागणार आहे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची लागणार आहे. ते 10 मिनिट मिरच्या घेतली आहे, त्याला कट करून घेतली आहे छान. त्याच्यामध्ये कढीपत्ता घेतले आहे आणि आपण ही राई घेणार आहे याच्यामध्ये. आता आपण तेल आपलं गरम झालेलं आहे. सर्वात आधी आपण राई घालणार आहे. त्याला छान असं तडका द्यायचा आहे. बघा छान हे कढीपत्ता हा टाकायचा आहे. थोडं लांब होऊन जाईल थोडं. थोडंसं आपण तडक्यामध्ये थोडंसं नमक घालणार आहे थोडंसं. थोडं हिंग घालणार आहे. हा ढोकळा छान थंड झाला आहे. आता आपण याला स्क्वेअर मध्ये आपण काटून घ्यायचे आहे. छान ह्याच्यावर घालूया आपण. बघा ढोकला बघा किती छान. ताई तुम्ही किती छान ढोकला बनवला. हो ताई, मी छानच बनवते. मग आता त्याला काढून दाखवा ना. हो दावते ना तुम्हाला काढून. बघा बघा आता आपण हा ढोकल्याला आपण बघूया. बघा ढोकल्याचे टेक्स्चर बघा किती छान. बघा मस्त. बघा किती छान टेक्स्चर बनलंय. बघा जसा गुजराती ढोकला एकदम विकत जसं आहे ना, तशा प्रकारे बघा किती छान स्पंज आहे ढोकल्याला. अशा पद्धतीने ढोकला तयार आहे. तुम्ही पण बनवा. कमेंट बॉक्समध्ये कसं सांगा. आणि सबस्क्राईब करा आणि घंटी पण वाजवा. जय भीम, जय महाराष्ट्र. छान मस्त एक नंबर ढोकळा झाला आणि धन्यवाद, तुम्ही आपला वेळात वेळ काढून सांगितलं
माझ्या घरी आल्या आणि ढोकळा बनवून दिल्या. धन्यवाद ताई. थँक्यू.